जर घरातल्यांना सोयाबीनची भाजी आवडत नसेल ना तर त्यांना अशी भाजी करून खाऊ घालायची। ही भाजी खाऊन ना ते तुमचं कौतुकच केल्याशिवाय राहणार नाहीत बघा, एवढी भारी लागते। मग त्यासाठी काय करायचं माहिती का, सगळ्यात पहिले तर घ्यायची सोयाबीन बर का, आणि सोयाबीनला ना थोडं गरम पाणी करून घेऊन त्याच्यामध्ये 10 मिनिटांसाठी ठेवून द्यायची। नंतर लगेच कांदा घ्यायचा। इथे मी ना 4 माणसाच्या अंदाजाने करते, त्यासाठी ना मी 2 कांदे घेतलेत बघा, असे मीडियम साईजचे, त्याला कापून घेतलं। त्याचबरोबर अद्रक लसूण सुद्धा साईडला करून ठेवलं। आता लगेच आहे ना सोयाबीन बघायची चांगली भिजलेली असते, त्याचं चांगलं पाणी पिळून घ्यायचं बरं का, नाही तर वास मारती। लगेच एक कढाई ठेवायची, गॅसवर तेल टाकायचं, तेलामध्ये ना थोडीशी ना लाल मिरची पावडर टाकायची आणि पिळून घेतलेली सोयाबीन त्याच्यामध्ये टाकून द्यायची। सोयाबीनला थोडंसं परतून घ्यायचं, एखाद्या भांड्यात काढून घ्यायचं आणि त्याला थोडं थंड करून घ्यायचं। आता त्याच कढईत ना थोडंसं तेल टाकायचं, कांदा टाकायचा आणि कांद्याला ना थोडं हलकंसं असं परतून घ्यायचं। नंतर अद्रक लसूण टाकायचं त्याच्यामध्ये, मग थोडंसं परतायचं आणि लगेच काढून ना थंड करून याला बारीक करून घ्यायचं। आता 2 टमाटे घ्यायचे मीडियम साईजचे, त्याला पण असे कापून घ्यायचे, एवढे काय बारीक करायचे नाही, मीडियम, आणि कोथिंबीर कापून घ्यायची आणि थंड झालेल्या सोयाबीन मध्ये टाकून द्यायची। आपल्याला टमाटर टाकून द्यायचं आणि 2-3 अशा हिरव्या मिरच्या कापून घ्यायच्या, उभ्या त्या टाकून द्यायच्या। नंतर त्याच्यामध्ये मीठ टाकायचं, थोडंसं दही टाकायचं, गरम मसाला टाकायचा, घरातला काळा मसाला टाकायचा, लाल मिरची पावडर टाकायची, धन्याची पावडर टाकायची आणि त्याला ना मिक्स करून 10 मिनिटांसाठी ठेवून द्यायचं। आता त्याच कढईमध्ये तेल टाकायचं, तेल गरम झालं का जिरे टाकायचे, बारीक करून घेतलेला मसाला टाकून द्यायचा। आता या मसाल्यामध्ये ना मीठ टाकायचं, थोडंसं हळद टाकायची आणि याला चांगलं तेल सुटूस्तोय ना परतून घ्यायचं। मसाला चांगलं तेल सुटलं का लगेच त्याच्यामध्ये मिक्स करून ठेवलेलं सोयाबीन टाकायचं, चांगलं मिक्स करायचं आणि याच्यावर आहे ना 2-3 मिनिटांसाठी झाकण ठेवायचं, बारीक गॅस करायचा। मध्ये एखाद दिवस मिक्स करून घ्यायचं, लास्टला झाकण काढायचं आणि आता चांगलं मिक्स करून आहे ना याच्यामध्ये ना गरम गरम पाणी टाकून द्यायचं। आता पाणी खूप जास्त पण नाही टाकायचं, ही भाजी ना घट्टसरच छान लागते। आता याला बारीक गॅसवर मीडियम गॅसवर चांगलं 7-8 मिनिटं उकळून द्यायचं। नंतर गॅस बंद करायचा, वरून अशी कोथिंबीर टाकायची आणि लगेच भाजी ना ताटामध्ये वाढून घ्यायची खायला। आता तुम्ही याला चपाती बरोबर खा किंवा भाताबरोबर खा, एकच नंबर लागते। आता तुम्ही ह्या पद्धतीने घरच्यांना करून खाऊ घाला आणि त्यांच्याकडून कौतुक करून घ्या। तर बनवा आणि मला कमेंट करून नक्की सांगा।